दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। 2 तास उलटलेले आहेत, अद्यापही शिवतीर्थावर खलबते सुरू आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवतीर्थावर बैठक सुरू आहे, ज्या बैठकीत अनिल परब आणि खासदार संजय राऊत देखील सहभागी झाले असल्याची बातमी समोर आलेली आहे। तशी दृश्य सुद्धा आपण पाहतोय। शिवतीर्थावरून हात उंचावत प्रसार माध्यमांना देहबोलीतून बरंच काही सांगू पाहणारे खासदार संजय राऊत। आता असं देखील कळतंय की उद्या मनसेची महत्त्वाची बैठक होईल आणि या बैठकी अंतर्गत नेमक्या याच बैठकीतल्या चर्चेवर माहिती दिली जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। तर काही मतदारसंघात घटक पक्षांचं प्राबल्य हे जास्त आहे, त्या पक्षांना सोबत घेण्यासंदर्भात या बैठकी अंतर्गत चर्चा होत असल्याची देखील माहिती आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। आता असं कळतंय की या बैठकी अंतर्गत अशी एक चर्चा सुरू झाली आहे, काही घटक पक्षांना सोबत घेण्यासंदर्भात युतीत काही विचार होऊ शकतो का? विशेषतः पुण्यात तुमची ताकद जास्त आहे, तिथं तुम्हाला काही सोबत घेऊन गणितं जुळवली जातील अशी शक्यता नाकारता येत नाहीये अतुलजी। मी शक्यता अशक्यता याच्यावर काही चर्चा करणार नाही, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा प्रश्न आहे तोपर्यंत काँग्रेसनी आपलं धोरण स्पष्ट केलेलं आहे। आणि ते धोरण इतकं स्पष्ट आहे की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमधले आमचे स्थानिक नेते जे आहेत ते नेते ठरवतील कुठल्या पक्षासोबत आम्हाला आघाडी करायची आहे नाही करायची आहे, तसं कळवतील वरिष्ठांना आणि वरिष्ठ मग त्या युतीच्या संदर्भामध्ये निर्णय घेतील। त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा अतिशय आमच्यासाठी स्थानिक आहे। महाविकास आघाडी आमची ही विधानसभेसाठी होती आणि इंडिया आघाडी जी आहे ती लोकसभेसाठी होती। स्थानिक स्वराज्य संस्थेवर अशी काही आघाडी झालेली नाही। ती स्थानिक स्वराज्य संस्थेमधले जे स्थानिक नेते असतील त्यांच्या अनुषंगानं त्यांच्या विचारानं ती होईल, कुठे होईल कुठे नाही होईल असं पण होऊ शकतं। अगदी म्हणजे असा प्रस्ताव जर का मांडला गेला तर त्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल। आता असं आहे की तो प्रस्ताव आला नाही अजूनपर्यंत, जर तर मध्ये आपण चर्चा राजकारणामध्ये करू शकत नाही, जेव्हा येईल तेव्हा चर्चा होईल त्याच्यावर। अगदी अगदी अतुलजी खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। असंही कळतंय आता घटक पक्षांना सोबत घेण्याच्या दृष्टीनं काही गणितं आगामी काळात जुळवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। जशी पुण्यात काँग्रेसची ताकद जास्त आहे तिथं मनसेचं प्राबल्य कमी आहे, नाशिकमध्ये काही समीकरणं बदलली जाऊ शकतात, त्यामुळे त्याही अनुषंगानं या बैठकी अंतर्गत चर्चा होतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।